नवीन वर्ष, नवीन अध्याय, नवीन संकल्प, जुन्या गोष्टींना कुरवाळत बसण्यापेक्षा चला नववर्षाची नवीन सुरुवात करूया. आव्हानांना पेलण्यासाठी, संकटातून मात करण्यासाठी आणि आपल्याला न्याय मिळवण्यासाठी नक्कीच आपण लढूया. शिव युनिटी अशीच वाढवूया. मित्रांनो, मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालू शावाणे शिक्षक भरतीसाठी, शिक्षकाच्या हक्कासाठी, नोकरीसाठी, भाकरीसाठी लढते आणि त्याच्यामध्ये तुमच्या सर्वांचं सहकार्य हे अतुलनीय आहे. कोणताही मुद्दा घेऊ त्याच्यातून आपण रिझल्ट येतोच, तो केवळ तुमच्यामुळे आणि याचं सर्व या यूट्यूब फॅमिलीचं सर्व श्रेय ते केवळ तुम्हाला जातं. मित्रांनो, तुम्हा सर्वांना सर्वप्रथम नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्याला खूप लढायचं आहे, कारण आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच एक सुखद धक्का जो ऑलरेडी तुम्हाला मिळालेला आहे, पण तो सुखद कसा आहे तो तुम्हाला सांगायचा आहे. तो म्हणजे परीक्षा परिषदेकडे आता जो काही शिक्षक भरतीची पूर्ण प्रोसेस आहे ती जाणार आहे. आता इतक्या वर्ष ही प्रोसेस ही शालेय शिक्षण विभाग सांभाळत होतं, परंतु आता परीक्षा परिषदेकडे जाणार आहे आणि खरंच हा निर्णय काही कोणत्याच बाजूने योग्य नाही आहे. परंतु शिक्षक भरतीमध्ये होणारी दिरंगाई, असणारे कोर्ट केसेस या सर्वातून मार्ग काढण्यासाठी एकदम स्मार्ट हा जो प्ले आहे किंवा आपण गेम बोलूया, तो शालेय शिक्षण विभागानं आणि हा केलेला आहे. तो कसा? तो आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. या पूर्ण भरतीची प्रक्रिया जेव्हा MSCकडे जाणार आहे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे जाणार आहे, त्याच्यावरती काय परिणाम होणार आहेत ते सुद्धा आपण इथं आता बनवून घेऊया आणि मग व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की बघा. त्यानंतर तुम्हाला कळेल की ही जी प्रोसेस आहे टेट 2025ची, टेट 2022ची ती आपल्याला कुठपर्यंत येऊन जाईल आणि ही प्रोसेस प्रक्रिया कधीपर्यंत कंप्लीट होईल. चला मित्रांनो, सुरुवात करूया. मित्रांनो, IBPS पॅटर्ननुसार MSCने ही परीक्षा घेतली, परंतु परीक्षा पासून ते आतापर्यंतचा जो प्रवास होता, निकालाला दिरंगाई लावणं आणि बऱ्याच अशा गोष्टी, याच्यातून परीक्षा परिषदेने केलेला निकालामध्ये घोटाळा. म्हणजे जनरली IBPS पॅटर्ननुसार जेही कोणते निकाल लागतात ते अशा पद्धतीने लागत नाही, परंतु त्याच्यानंतर उमेदवारांची नाराजी, त्याच्यातून केलेली मागणी आणि त्याच्यातून बदललेला निकाल, त्याच्यातून सिंगल नावं असतील, डबल नावं असतील, घोळ असेल, झोळ असेल आणि याच्यातून आपणही शिवयुनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून हा जो प्रकार आहे तो उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला, परंतु जे पुरावे देणार होते त्यांनी मात्र ऐनवेळी हात वरती केले. कारण शेवटी काय आहे मित्रांनो, मी ऑलरेडी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं शिक्षक आहेच, सेटल आहे. त्यामुळे शिक्षक तुम्हाला व्हायचं आहे, त्याच्यासाठी आम्ही लढतोय आणि अर्थातच हे आमचं स्वप्न आहे की तुम्हाला शिक्षक झालेलं बघायचं आहे. हे सर्व चालत असताना आता हा निकाल आपल्या हातात आलेला आहे, परंतु या परिषदेकडे हा निकाल देण्यापूर्वी किंवा ही परीक्षेची पूर्ण अ, खांदा सारखं एकदम मजबूत जी परीक्षा परिषदेला मानलं जातं आहे, यांची खरंच हिस्ट्री चांगली आहे का? अजिबात सुद्धा नाही आहे. 2018, 19 त्याच्यानंतर 20 याच्यामध्ये झालेली TET घोटाळा. TET परीक्षेमध्ये अजूनही उमेदवार त्याचे सफरर होतात. इव्हन आत्ताची जी TET झाली त्याच्यामध्ये सुद्धा जे काही गैरप्रकार उघडकीस आणले, त्याच्यातून काहींना आतमध्ये जेरबंद केलं, परंतु आणि हे सर्व होत असताना वाढलेले एवढे टेट 2025च्या निकालामधले मार्क्स, म्हणजे खरंच सर्व हे म्हणजे सरप्रायझिंग आहे. आणि असं चालू असताना सुद्धा, एवढे हात बरबटलेले असताना सुद्धा आज ही जबाबदारी आहे जी परीक्षा घेऊन नंतर जी काही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे, कारण एखाद्या शिक्षकाला जेव्हा तो टेट देतो, 25 देतो, तेव्हा त्यांनी भरपूर शिक्षण केलेलं असतं. TET, CTT, DED, BEd, MPEd, MEd अशा बरेचसे सगळं केल्यानंतर शेवटी काय, तर त्याला मात्र ही योग्य त्याच्या इयत्तानिहाय, आरक्षणनिहाय, वर्गनिहाय आणि त्याचे जे मार्क्स आहेत त्याच्या ह्याच्यानुसार त्याला इथं निवड होत असते. परंतु होतंय काय, गोंधळ इथंच आहे की असं होईल का? कारण होणार नाही असं मला अजिबात सुद्धा म्हणायची नाही, कारण एक समितीसुद्धा गठीत केली, आपण ते सर्व पाहिलं असेल सर्व समाज माध्यमाच्या माध्यमातून. परंतु त्याच्यातून एवढी पारदर्शक प्रक्रिया पार पाडेल का, याच्यामध्ये माझ्या मनात तर शंका आहे. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा.
कारण मित्रांनो हे थोडंसं संदिग्ध वाटतंय, म्हणूनच आपल्याला गरज आहे एकत्र येऊन लढायची. मित्रांनो 2022ची भरती तर अजूनही पूर्ण झालेली नाही आहे. 10%चा टप्पा अजून यायचा आहे. शालेय शिक्षण विभागाला त्याला उत्तर द्यायचं आहे. अशा बऱ्याचशा केसेस, अजून काहीतरी 635 केसेस आहेत, त्याच्या अजून पेंडिंग आहेत पवित्र पोर्टलवरच्या. इव्हन 2022च्या शिक्षक भरतीवरच्या. आता शालेय शिक्षण विभागाची त्याच्यातून एक प्राईम जबाबदारी होती, त्याच्यातून सुटका झालेली आहे. ते काय सांगतील आता कोर्टामध्ये, की आमची आता जबाबदारी नाही आहे, आम्ही आता यांच्याकडे वर्ग केलेली आहे. सेकंड वन 2017ची भरती होऊन सुद्धा आज 8 वर्ष झाली, अजूनही त्याचा माजी सैनिकचा राऊंड लागला नाही आहे. 2017च्या भरतीचा कन्व्हर्जन राऊंड असेल, कन्व्हर्टेड राऊंड, नंतर माजी सैनिकचा राऊंड, रिक्त आपत्त गैरहजरचा राऊंड, तो सुद्धा लागेल की नाही याच्यावरती शंकाच आहे. कितीही कोर्टाने निर्णय देऊ द्या, आता मात्र परीक्षा परिषद याच्यातून सेफली बाहेर सुटत आहे. आता 2025च्या शिक्षक भरतीमध्ये नवीन उमेदवारांना टॅब उपलब्ध करून देण्यासाठी सुद्धा हे जे शालेय शिक्षण विभाग ते म्हणजे अयशस्वी ठरलेलं आहे आणि थोड्या वेळामध्ये पटापट नियुक्ती त्यांना द्यायची आहे. केवळ ही नियुक्ती त्यांना काही केलं तर जून 2026मध्ये हे शिक्षक त्यांना जॉईन करून घ्यायचे आहेत. त्याच्यासाठी लवकर होण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये खरंच एकदम झटपट पटापट काम केलं जाईल, परंतु कितपत पारदर्शक होईल याच्यावरती माझ्या मनामध्ये शंका आहे. म्हणून तुम्हाला सांगायचं आहे मित्रांनो, ही जी भरती आहे ती अर्थातच 25 ते 30 हजारांची होईल. नक्कीच हा तुमच्यासाठी सुखद धक्का आहे, परंतु तो धक्का होत असताना त्याच्यामध्ये किती पारदर्शकता असेल ते तुमच्या आमच्यावरती ठरतं. कारण कोणताही निर्णय आता इथून पुढे घेतला जाईल त्याच्यामध्ये आपण एक सतर्कपणे, डोळे उघडेपणे यांच्याकडे पाहणं, त्यांचा फॉलोअप घेणं हे तितकंच गरजेचं असेल. शिक्षक भरतीमध्ये काम करणारी कोणतीही संघटना असो, त्याच्या तुम्ही पाठीशी उभं राहिलं पाहिजे. फक्त त्यांचा मुद्दा पटत असेल आणि कुठंही गरज नसताना आपण, म्हणजे गरज नसताना कुठेही पैशाचा व्यवहार जिथं होत नसेल तिथं मात्र तुम्ही नक्की त्यांच्या पाठीशी राहा. कारण ते आहेत, त्याच्यामुळे कोणी तर लढतं आहे आणि त्याच्यामुळे ही प्रक्रिया काही ना काही म्हटलं तरी त्याला धक्का देण्याचा प्रयत्न हे सर्व केलं जातं आहे. मला एकच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे मित्रांनो, तुमचं कितीही मार्क्स असो, काही असो, किंवा तुमचा कोणताही प्रवर्ग असो, त्याच्यातून आता आपल्याला पुढं जात असताना रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे. आता जानेवारी एंडिंगपर्यंत हे सर्व रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे ती पूर्णतः कंप्लीट होईल. थंडी आहे त्याच्यामुळे माझा आवाज ट्विस्ट होते. आणि हे सर्व झाल्यावरती नंतर फेब्रुवारीच्या एक लास्ट वीकपर्यंत तुम्हाला म्हणजे संस्थासाठी प्रिफरन्सेस तुम्हाला यायला सुरुवात होतील आणि हे सर्व प्रक्रिया मार्च एप्रिलमध्ये होईल आणि अर्थातच तुमची अगदी जे निवड आहे, तुम्हाला जे लेटर आहे ते तुम्हाला मिळेल. आता हे सर्व परीक्षा होत असताना एक बिंदू एक भरती, वेटिंग लिस्ट, अशा बऱ्याच गोष्टींची मागणी आपण सतत शिक्षण विभागाकडे करत आहे. ते सुद्धा होणार आहे, त्याच्याबद्दल तुम्ही काळजी करू नका. आता जो कळीचा मुद्दा कोणता आहे तो म्हणजे ही प्रक्रिया व्यवस्थित पार पडत असताना पारदर्शक कशी होईल, हा एक महत्त्वाचा आपल्यासमोर क्वेश्चन आहे. आणि जास्तीत जास्त पदांची भरती तर होणारच आहे. कोणी कितीही बोलू दे, सध्या जागा नाही आहेत, काही नाही आहेत, परंतु या शिक्षक भरतीमध्ये बऱ्याचशा आस्थापना पोर्टलवरती येणार आहे. त्यामुळे तुम्हाला काळजी करायची काहीच गरज नाही आहे. आज वन बाय वन तुम्हाला नक्कीच याच्यातून एक सुखद धक्के मिळत जातील, परंतु ते असताना एक शिक्षक म्हणून, भावी शिक्षक म्हणून तुमची आमची जबाबदारी आहे की प्रत्येक गोष्टीकडे जो कोणी तुमच्यासाठी चांगलं करत असेल तर त्याच्या तुम्ही पाठीशी खंबीरपणे उभे राहिलं पाहिजे. मग तो कोणताही मुद्दा असो, अन्याय होत असेल तिथं तुम्हाला लढलंच पाहिजे. आणि आज तुमची वेळ आलेली नाही आहे, पण एक दिवशी तुमची वेळ येईल. वाट पाहू नका, आत्ताच सुरुवात करूया, म्हणून एकत्र येऊया, असंच लढूया. शिक्षक पदांची भरतीसुद्धा जास्त पदांची होईल, परंतु आता फक्त आपल्यापुढे एकच आव्हान आहे, हे सर्व होत असताना पारदर्शक कशी होईल. आणि सध्या जे काही असं बोलत आहेत की लिमिटेड फ्रिक्वेन्सीज येतील, जिल्हावाईज भरती होईल, त्याला आपल्याला सुद्धा विरोध करायचा आहे मित्रांनो. केंद्रीय पद्धतीने भरती झाली तर प्रत्येकाला न्याय मिळणार आहे. आणि आता सध्या इंटरव्ह्यू राऊंडमध्ये सुद्धा आपण पाहिलेलं आहे की एकाच 10पेक्षा एकाच 3 उमेदवार येत आहेत. त्यामुळे संधी कमी जरी असली तर त्याचं सोनं कसं करून घेता येईल, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याच्यासाठी आपल्याला लढायचं आहे. इथून पुढं आपली जी लग्न गाठ आहे ती परीक्षा परिषदेशी जोडली जाणार आहे आणि ती गाठ जोडत असताना सर्वांनी एकत्र येऊन छत्रपतींचे मावळे म्हणून आज आपल्याला काम करायचं आहे. आणि ते जर केलं तर नक्कीच आपण सर्वांना न्याय देऊ शकू, हा आम्हाला विश्वास आहे. मेरिट कुठपर्यंत येईल, जागा किती येतील, याच्यावरती आपण पहिल्यापासून ठाम आहोत आणि आजही ठाम आहोत. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, आपण लढत आहोत, असंच लढत राहू. फक्त एकच आहे, हा जो सुखद धक्का आहे तो किती दिवस सुखद होतोय आणि त्याच्यासाठी तो आपल्याला सुखदच ठेवायचा आहे.
रातोरात निकाल कसे बदलले जाणार नाहीत याच्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहताय ते तुम्ही पहा. निकाल म्हणजे तुमच्या ज्या याद्या लागणार आहेत ते बदलल्या जाणार नाहीत, कारण माझ्या मनामध्ये सतत ती शंका येते. म्हणूनच आज 3 दिवस झालं GR येऊनसुद्धा मला असं धाडस नाही झालं की त्याच्या संदर्भातला एखादा व्हिडिओ टाकावा. कारण हे करत असताना, आश्वासन देत असताना बऱ्याच गोष्टींचा विचार करावा लागतो आणि शेवटी आता कन्क्लुजनवरती काही होणार तर नाही आहे, परंतु आपण परिस्थितीमध्ये आपल्या न्यायासाठी बदल करू शकतो आणि तो नक्कीच करूया. बदल घडवूया. नवी वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.